सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर नित्यसेवा कशा पद्धतीनं करायची, कशी केली जाते नित्यसेवा, तर हे मी आज तुम्हाला थोडक्यात ह्या मिनी ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर नित्यसेवेमध्ये पहिले येतं एक नित्यसेवेचं पुस्तक भेटतं आपल्याला. इझिली हे पुस्तकं केंद्रामध्ये मिळून जातात. तर त्याच्यामध्ये आपल्याला स्वामी स्तवन दिलेलं असतं. तर ते स्वामी स्तवन वाचायचं आणि त्याच्यामध्ये खाली एक माळ दिलेली असते, तर ती जपमाळ करायची. शक्य झाल्यास तुम्ही 11 माळसुद्धा केल्या तरी पण चालतात. तर इथं आपल्याला स्वामी चरित्र सारामृतचं एक पुस्तक भेटतं. तर त्या पुस्तकामधला पहिला अध्याय वाचावा लागतो, दुसरा आणि तिसरा. पहिला अध्याय म्हणजे भूतकाळ, दुसरा अध्याय म्हणजे वर्तमान काळ आणि तिसरा अध्याय म्हणजे भविष्यकाळ. असे हे 3 अध्याय वाचले जातात. याच्यात रोज 3 अध्यायाचं पठण करायचं आणि त्याच्यानंतर शक्य झाल्यास तर गुरुचरित्राचं म्हणजे पारायण करायचं वर्षातून एकदा तरी. तर अशी ही नित्यसेवा केली जाते. खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा, एक लोटाभर पाणी ठेवायचा. तर अशी केली जाते नित्यसेवा.